स्वामी भक्त असाल तर ही व्हिडिओ नक्की बघा. स्वामी आपल्या भक्तांना प्रचिती दिल्याशिवाय राहत नाही हे मात्र नक्की. अचानक आमचं ठरलं की आम्हाला अक्कलकोटला जायचं आहे आणि आम्ही ती ट्रेन पकडली आणि अक्कलकोटला पोचलो. पोचता क्षणी आम्ही तिथे उतरलो आणि एका ठिकाणी नाश्ता करायला गेलो भूक लागल्यामुळे. आणि तिथे आम्हाला एक भाऊ मिळाले जे सहज आम्हाला बोलले की आमची एक 2 व्हीलर गाडी आहे, ती तुम्ही आमच्या स्वामींच्या मंदिराच्या जवळपासपर्यंत न्याल का? तसंही आम्ही रिक्षा किंवा काहीतरी करून जाणार होतो, पण स्वामींनी आम्हाला तिकडे गाडीच ठेवली होती. जणू मला असंच वाटलं. आणि त्यानंतर आम्ही मस्तपैकी ती 2 व्हीलर गाडी घेऊन त्या भाऊंच्या मागे मागे जात होतो, कारण त्यांनाही तिकडेच जायचं होतं आणि त्यांचीच ती गाडी होती. तर आम्ही त्यांना फॉलो करत अक्कलकोटच्या त्या रस्त्याने सुंदर असं मॉर्निंगला आम्ही निघालो. तिकडे गेल्यानंतर त्यांनी आम्हाला एका रिक्षावाल्या भाऊंचा नंबर दिला. त्यांनी सांगितलं ते तुम्हाला पूर्ण अक्कलकोट खूप छान पद्धतीने फिरवतील. त्यानंतर आम्ही अक्कलकोटला स्वामी महाराजांच्या तिथे गेलो. तिकडे राहण्याचे जे निवास आहे तिकडे आम्ही गेल्यानंतर आम्हाला कळालं की तिथे राहायला जागाच नाही आहे. मग आम्ही त्या रिक्षावाल्या भाऊंना फोन केला आणि रिक्षावाल्या भाऊंनी आम्हाला एका गेस्ट हाऊसमध्ये नेलं. तिकडे सुंदर असं गरम पाण्याने आंघोळ केल्यानंतर आम्ही छान असं फ्रेश झालो. ॲक्च्युली आम्हाला काही स्टे करायचा नव्हता, फक्त फ्रेश होण्यासाठी आम्ही त्या रूममध्ये गेलो होतो. त्यानंतर आम्हाला भाऊंनी स्वामींच्या इथे नेलं. तिथे सुंदर असं डोळे भरून स्वामींचं दर्शन झाल्यानंतर भाऊनी आम्हाला डायरेक्ट स्वामींच्या एकदम जवळ आतमध्ये नेलं आणि तिथे मागे स्वामी जिथे असतात तिथे डोकं ठेवून आम्हाला सुंदर असं त्यांचं दर्शन करायला भेटलं. इथे ॲक्च्युली मी रडताना दिसते. प्रत्येकाच्या भावना असतात, प्रत्येक स्वामी भक्ताच्या भावना असतात, त्या तिथे निघतातच. त्यामुळे माझ्या डोळ्यातूनही अश्रू आले. आणि त्यानंतर त्यांनी आम्हाला अक्कलकोटचं प्रत्येक असं एक एक प्लेस फिरवलं. फक्त स्वामींना इथे बाळप्पांचं जे मठ आहे तिथे आम्ही गेलो होतो. बाळप्पा आणि त्यांनी आम्हाला ना स्वामींच्या पावलांचे जे ठसे आहेत ते सुद्धा दाखवले. अक्कलकोटला गेल्यानंतर फक्त वटवृक्षाचे दर्शन घेऊन कधी कधी आपण येत असतो, पण तिकडे बरेच असे क्षेत्र आहेत, असेच ठिकाण आहेत जिथे स्वामींनी त्यांची प्रचिती दिलेली आहे. त्याचं दर्शन मात्र करणं अगदी गरजेचं आहे. त्यामुळे ज्यांना कोणाला जायचं असेल त्यांनी नक्की या सर्व क्षेत्रात जावं. आम्ही बाळप्पांच्या इथे गेलो, जे त्यांचे एक शिष्य होते आणि बरेच वर्ष ते स्वामींबरोबर होते. आणि सुंदर असं दर्शन झाल्यानंतर बाळप्पा महाराजांचे गुरूंचे दर्शन झाल्यानंतर तिथे स्वामींचे पावलं देखील होते आणि स्वामींचा अतिशय जुना असा मूळ फोटो तिथे लावलेला आहे, त्याचेसुद्धा आम्ही दर्शन घेतले. स्वामींनी जागृत केलेले 12 ज्योतिर्लिंगांचं दर्शन घेणं हेही तितकंच गरजेचं आहे. तुम्ही अक्कलकोट फिरता आहात तर स्वामींची सगळ्या ठिकाणी जी प्रचिती आलेली आहे तुम्ही तिकडचं दर्शन नक्की घ्या. स्वामींनी तिकडे 12 ज्योतिर्लिंगांची स्थापना केली होती लोकांसाठी आणि त्याचं आम्ही दर्शन घेतलं. आता हे घर कसलं तुम्ही मला म्हणाल, तर त्या भाऊंनी आम्हाला असं सांगितलं की स्वामी सहजही कोणाच्या घरी जात आणि त्यांना काही सेवा सांगत. ह्या घरांमध्ये स्वामींचे नखं हे आहेत, अजूनही आहेत. ते स्वामींच्या वेळेस ते नक्की ते बाहेर लोकांना दर्शनासाठी देतात. ही आहे एक गुफा जी एकदम खाली आहे. बाळप्पा महाराजांच्या जी विषबाधा झाली होती ते काढण्यासाठी 12 वर्ष त्या दोघांनीही इथे तप केलेलं आहे आणि तिथे आतमध्ये फोटो काढणं अलाउड नाही आहे. तरी भाऊंच्या कृपेने आम्हाला ते भेटलं. इथे आहे चोळप्पा महाराजांचं घर, जिथे स्वामी 21 वर्ष राहिले. अशा ठिकाणी तुम्ही जाणं तर अत्यंत गरजेचं आहे. ही तीच विहीर आहे जिथे स्वामींमुळे पाणी लागलं होतं आणि तिथे स्वामींची पावलं आणि स्वामींचे फोटो, स्वामींचे कपडे, स्वामींची हत्यारे हे सर्व काही तिकडेच आहे. हे आहे खंडोबा मंदिर, जिथे गावात आल्यावर स्वामींनी सगळ्यात पहिला 3 दिवस वास्तव्य केलं होतं, तेही उपाशीपोटी. आणि इथूनच चोळप्पा महाराजांनी त्यांना आपल्या घरी नेलं होतं. त्यामुळे अशा मंदिरात आपण पहिल्यांदा दर्शन घेणं खूप गरजेचं आहे. इथे स्वामी 3 दिवस उपाशी होते आणि लहान मुलांबरोबर बाहेर खेळत होते. त्याचप्रमाणे तिथे एका कोपऱ्याला स्वामी नेहमी बसत असत, तो कठडाही तिथे बांधलेला आहे. आणि स्वामी ज्या ज्या ठिकाणी गेले आहेत अक्कलकोटला गेल्यावर त्या ठिकाणांचं तुम्ही दर्शन घेणं हे खूप गरजेचं आहे. फक्त वटवृक्षाचे दर्शन घेऊन आपण घरी येतो, पण अख्खं गावसुद्धा फिरणं खूप महत्त्वाचं आहे. आणि आम्हाला इतकं छान भेटलं आहे, प्रचिती मिळाली आहे आणि आम्ही पूर्ण अक्कलकोट हे बिना चपलाने फिरलो. आणि त्यानंतर तिथे महाराजांचे जे महल होता त्या महलातसुद्धा आम्ही गेलो होतो. जेव्हा ते स्वामींच्या काळातले जे राजे होते त्यांच्या वास्तव्याच्या ठिकाणी आम्ही गेलो. तिकडे आता महाराजांचे सर्व तलवार आणि तिथे एक म्युझियम आहे, तिकडे त्यांचे अवजारं आणि त्याचा पूर्ण आपल्याला बघायला मिळेल. ह्या जुन्या भिंती आहेत ज्या स्वामींच्या काळापासून तशाच्या तशाच आहेत. भाऊंनी आम्हाला इतकं बारीक असं डिटेल दिलं. तुम्ही बघत असाल की बिना चपलीचेच आम्ही पूर्ण अक्कलकोट फिरतो आहोत आणि हेही आम्हाला त्या भाऊंनीच सांगितलं होतं.
आणि अचानक म्हणजे त्यांच्याबरोबर फिरत असताना मला प्रत्येक ठिकाणी स्वामींच्या हाईटच्या प्रमाणेच तो दरवाजा बांधलेला आहे अशी माहिती त्यांनी आम्हाला दिली. आणि सांगता येणार नाही, पण प्रत्येक ठिकाणी इतकी प्रचिती आलेली आहे, इतका आनंद झालेला आहे. हे जेव्हा तुम्ही प्रत्यक्षात ज्या ठिकाणी जाल त्या ठिकाणी तुम्हाला ते स्वामी असल्याचा भास आपल्याला होतो. आणि खरंच ह्यावेळेसचे माझ्या अक्कलकोटचे दर्शन म्हणजे मी सांगू शकत नाही, इतकं सुंदर आणि प्रचिती देणारं होतं. प्रत्येक ठिकाणी प्रचिती येत होती, प्रत्येक ठिकाणी स्वामींचा आशीर्वाद लागत होता. आणि ह्या ठिकाणी आम्ही जिथे गेलो आहोत तिकडे आम्ही अन्नछत्र आहे, हे राजारायांनी केलेलं होतं. तिथे आम्ही जेवलो. स्वामींची इच्छा एवढी होती की ह्या ठिकाणी सुद्धा मला जेवण वाढण्यासाठी सेवा करायला मिळाली, हेही आम्ही ठरवलं नव्हतं. आणि त्यानंतर आम्हाला भाऊंनी सोलापूरच्या बसस्टँडवर सोडलं. तिथून आम्ही पुढे सोलापुरात गेलो. नारायणचं मंदिर आहे, तिथे एक सिद्धेश्वराचं मंदिर आहे, भोले बाबांचं. सो तिकडे आम्ही ते दर्शन घेतलं. खूप सुंदर असं मंदिर आहे, पाण्याच्या मधोमध असं मंदिर आहे. आणि खरंच इथेही आम्हाला अतिशय सुंदर असं वाटलं. आणि तिथे नंतर हळूच आम्हाला साक्षात छोटेसे भोलेबाबासुद्धा मिळाले. ते भोलेबाबा थोडेसे रुद्रावतारात होते मात्र, पण मग ठीक आहे, खूप सुंदर असे भोलेबाबा होते. आणि आम्ही सुंदर असं आतमध्ये दर्शन घेतलं. इथे आमचं ह्यावेळेसचं दर्शन अगदी निवांत झालं. तुम्ही जेव्हा कधीही अक्कलकोटला जाल तेव्हा प्रत्येक ठिकाणी तुम्ही जा. सोळप्पा महाराजांच्या ठिकाणी, बाळप्पा महाराजांच्या ठिकाणी, जिथे स्वामी जिथे फिरले आहेत तिकडे तुम्ही जा. त्यांचं एक अस्तित्व तुम्हाला तिथे जाणवेल. फक्त वटवृक्षाचे दर्शन नका घेऊ, बऱ्याच ठिकाणी जा जिथे तुम्हाला स्वामींचा आशीर्वाद लाभेल. आणि नंतर आम्ही आमच्या